आज महिला सुरक्षा विषयक पत्रकार कार्यशाळा संपन्न झाली। यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। एक मिनिट हरीश पाटील थोडंसं पुढे एक मिनिट मॅडम एक मिनिट मनीषा बर्गे मॅडम, जिल्हा समन्वयक महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि अध्यक्ष बाल कल्याण समिती सातारा, आमचे स्नेही मार्गदर्शक आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटील, दुसरे स्नेही मार्गदर्शक अध्यक्ष सातारा पत्रकार संघ आणि आपण सर्व मित्र मैत्रिणींनो, मुळात पत्रकारांना स्त्रियांच्या कायद्याविषयी माहिती व्हावी। आपण देशभर जो काही गेली काही दिवसापासून जो लोक हे जनक्षोभ चालू आहे त्या विनोद कुलकर्णी आणि ज्यांचं वक्तृत्व आणि ज्यांचं मार्गदर्शन ऐकायला आपण सगळेजण उत्सुक आहोत, त्या ॲडव्होकेट मनीषा बर्गे व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांच्या संयोजनाचा हा कार्यक्रम होतोय ते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक सातारा जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी सन्माननीय युवराज पाटील सर, महसूल उपजिल्हाधिकारी वरखेडकर मॅडम, रोहिणी डवळे आणि सहकारी विनोद कुलकर्णी, समोर असलेल्या सगळ्या भगिनी आणि विशेषतः सगळे पत्रकार बांधव, मी सुरुवातीलाच जिल्हा माहिती कार्यालय आणि महाराष्ट्राचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांना मनापासून धन्यवाद देतो। एका अभिनव अशा उपक्रमाची महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये त्यांनी हे आयोजन केलं आहे। त्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना महिलांविषयीचे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं सुद्धा ज्ञान होईल आणि पत्रकारिता करत असताना महिलांच्या संदर्भानं ज्या बातम्या आणि वृत्तांकन आपण करत असतो हे करत असताना आपल्या बातम्यांमध्ये त्याचा प्रभावी त्याची अंमलबजावणी कशी करावी याचं नॉलेज या कायद्याच्या माध्यमातून या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना होईल आणि त्याचा फायदा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना होऊ शकतो। आणि म्हणून मी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचं सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्यानं मनापासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सर्वांचा जन्म एका स्त्रीच्या पोटी होतो। मातृसत्ताक पद्धती पितृसत्ताक पद्धती ही जरी आपल्या देशात असली तरी सुद्धा स्त्रियांना समान हक्क मिळावा, स्त्रियांना सहकारी मित्र पत्रकार भगिनी सगळ्यांचं स्वागत करतो। महिलांविषयीच्या कायद्यांसंदर्भात युवराज पाटील आणि हरीश पाटील यांनी सविस्तर माहिती दिलेलीच आहे। आणखी माहिती आपल्याला या कार्यशाळेतून मिळणार आहे। पत्रकारांची जी भूमिका आहे त्याविषयी हरीश पाटील बोललेले आहेत। पत्रकार हे नेहमीच महिला विषयक जे कायदे आहेत ते राबवण्यासाठी ठोस आणि प्रभावी भूमिका घेत असतात। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्यांना ठळकपणे प्रसिद्धी दिलेली असते, कारण महिलांवर अत्याचार केला तर आपलं नाव पहिल्या पानावर प्रसिद्ध होतं, आपली बदनामी होते अशी भीती समाजात निर्माण राहते आणि त्यामुळे अनेक माणसं महिलांवर अत्याचार करण्यापासून इच्छा असेल तरी डगमगतात आणि
त्यामुळं अशा बातम्यांना ठळकपणे प्रसिद्धी देण्याची गरज असते. आणि वेळा प्रश्न निर्माण होतो की अत्याचाराच्या, अन्यायाच्या, खुनाच्या बातम्या पहिल्या पानावर प्रसिद्ध का होतात. तर ती एक समाजाची गरज असते. समाजाला कळलं पाहिजे की चुकीचं केलं तर आपलं नाव आरोपी म्हणून पहिल्या पानावर प्रसिद्ध होऊ शकतं, आपली बदनामी होऊ शकते, आपलंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. दुसऱ्याचं आयुष्य जसं आपण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो तसं आपल्या आयुष्याची सुद्धा एक काळी बाजू समाजासमोर येऊ शकते. आणि त्यामुळे पत्रकारितेमध्ये अशा बातम्यांना ठळक प्रसिद्धी देण्याचा प्रघात आहे. आणि समाजात जे जे घडतं वाईट ते अधिक समोर प्रकर्षानं समाजाच्या आणलं पाहिजे ही भूमिका पत्रकारांची राहिलेली आहे. सातारच्या भूमिराज चळवळीचा वारसा आहे. आपल्या प्रतापसिंह महाराजांनी पहिली मुलींची शाळा साताऱ्यात सुरू केली. सावित्रीबाई फुलेंनी महिला स्वावलंबनाचं जे काम केलं, शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी भूमिका घेतली. हा सगळा घरामध्ये जाते, मुलगा कुठं जातो, जेलमध्ये जातो, जिथं त्याला जामीन पण या कायद्यानुसार जामीन सुद्धा नाही. तर या अनुषंगानं होणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये की लैंगिक अत्याचार झालेली मुलगी जेव्हा समितीसमोर येते तेव्हा प्रत्येक केस ही वेगळी असते. आम्ही पूर्ण पार्श्वभूमी जाणून घेतो. आई वडील जर त्या मुलीचं संगोपन करत असतील किंवा मुलाचं संगोपन करत असतील तर ते मूल आई वडिलांच्या ताब्यात राहतं. परंतु आई वडिलांनी जर संगोपन नाही केलं तर ते बाल कल्याण समितीच्या ताब्यात येतं आणि पोक्सो ऍक्ट दाखल होतो. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की 16-17 वर्षाच्या मुली स्वतःहून प्रेमात पडतात, परत अशी वेळ येते आणि अशा वेळेला बाल कल्याण समिती म्हणून आम्ही ज्या चेअरवर बसलो आहे, जशा मुली आमच्याच आहेत तशी मुलं पण सगळी आमचीच आहेत. ते समाजाचाच घटक आहे. आणि जी ह्या वयामध्ये त्यांनी जी चूक केलेली आहे, परंतु कायदा पोक्सो ऍक्ट काय म्हणतो, इथं मुलीचं वय, तिची संपत्ती आणि वय याचा काही संबंध नाही. 18 वर्षाच्या खालची मुलगी आहे म्हणून तिची संपत्ती आहे म्हणून गुन्हा दाखल करू नका असं नसतं. कायदा असं सांगतो की 18 वर्षाच्या खालच्या मुलीची लैंगिक संबंधामध्ये संपत्ती लक्षात घेता येणार नाही. तिची जरी संपत्तीने सगळं झालं असेल तरी कायदा मात्र ते स्वीकारत नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय ती मुलगी स्वतःहून कुणाशी लग्न करू शकत नाही किंवा लैंगिक संबंध ठेवू शकत नाही. परंतु या कॉलेज ग्रुपच्या किशोरवयीन मुला-मुलींमध्ये हा मेसेज जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जाणं गरजेचं आहे. कारण अक्षरशः दर महिन्याला 2 मुली जरी समितीसमोर येतात म्हणजे वर्षाचं प्रमाण किती आहे बघा. आणि हा सध्या समाजाला भेडसावणारा मोठा प्रश्न आहे. आणि बालिकांवर जे लैंगिक अत्याचार होतात, बऱ्याच ठिकाणी म्हणतात की कमी कपडे घालतात म्हणून लैंगिक अत्याचार होतात, रात्रीचे फिरतात महिला म्हणून लैंगिक अत्याचार होतात. परंतु कुठंतरी हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की बालिकांवर जेव्हा लैंगिक अत्याचार होतात, 4 वर्षाची मुलगी बळी पडते, 5 वर्षाची मुलगी बळी पडते, त्याचं उत्तर आपण कुठं शोधायचं आहे. मग याचं उत्तर एकाच ठिकाणी आहे की या गोष्टींवर प्रचार प्रसार एवढा करा. आणि ज्या शिक्षा या सातारा जिल्ह्यामध्ये या वर्षभरात खूप मोठ्या शिक्षा न्यायाधीश साहेबांतर्फे झालेल्या आहेत. तर जेवढं आपण एखादी घटना घडल्यानंतर फर्स्ट पेजवर मोठी बातमी करतो, माझं म्हणणं आहे शिक्षा झाल्यावर सुद्धा पहिल्या पेजवर आणि मोठीच बातमी सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण त्या शिक्षेची भीती सगळ्यांच्या मनात बसू दे आणि कुठेतरी हे प्रमाण कमी होईल. बरं, आणि एक लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रचार प्रसार करणं महत्वाचं आहे, शिक्षा होणं हे महत्वाचं आहे, त्याला प्रसिद्धी देणं महत्वाचं आहे. परंतु हे काही भाग आहे. खरा जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाच्या मनामध्ये बदल घडवायला पाहिजे. आणि मी म्हणते की हा सामाजिक घटक हा जो इथं आहे सिलेक्टिव्ह घटक आहे. मी म्हणते तुम्ही लोकांनी सुद्धा गावागावात जेव्हा जाता या विषयावर तुम्ही जाऊन अवश्य बोला. या विषयावर जेवढा प्रचार प्रसार कराल तेवढाच त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तेच मोठा उपचार याच्यावरचा आहे. आणि जेव्हा फेसबुक आपण सोशल मीडियाबद्दल बोलतो तर त्याबद्दलही जास्त प्रमाणात प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि त्याचे वाईट आणि चांगले परिणाम पण समाजाला सांगणं गरजेचं आहे. तर हे जे काही मला योग्य जे वाटतं आहे त्या पद्धतीने माझे इथं या महिलांचे कायदे आणि आपला रोल काय आहे मांडण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवड्यात मी एका वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, फर्स्ट पेजवरच आली होती, जी पुणे जिल्ह्यातली होती. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की पोलीस ऑफिसरनं मुलं काही दत्तक घेतली जी 18 वर्षापर्यंत ते दत्तक म्हणजे त्यांचा सगळा खर्च बघणार आहे. तर अशा मॅटर्समध्ये खरंच कायद्याची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे.
किंवा अशा प्रकारचे अत्याचार जर इतर मुलांवर होत असतील तर त्यांनी ह्या ठिकाणी माहिती द्यावी. असं प्रकारचं एक स्टँडर्ड सिग्नेचर 4 ओळी जर आपण छापू शकलो तर मला असं वाटतं की जे ह्या गुन्हे करणारी जी मंडळी आहेत आणि ह्यांनी पीडित ज्या भगिनी आहेत या दोघांच्याही बाजूने हा नक्कीच उपयोगाचं ठरेल असं मला वाटतं. कारण याला कुठेतरी आळा बसेल. कारण जो अत्याचार करणारा आहे तो सुद्धा विचार करेल की अशा पद्धतीने जर पेपरमध्ये लिहून आलेलं आहे तर ते वाचून इतर 4 भगिनींना देखील त्याची माहिती होतेच. आणि अशा प्रकारचे अत्याचार सहन करणाऱ्या ज्या भगिनी आहेत त्यांना सुद्धा संपर्कासाठी कुठे जावं किंवा कुणाशी संपर्क करावा हे जर आयतं छापून मिळालं तर मला असं वाटतं की त्याचा निश्चितच उपयोग होईल. तर या पद्धतीचं आपण काही जर नियोजन इथे करू शकलो किंवा असा काही प्रयत्न करू शकलो तर त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. दुसरा एक असं अजून सुचवा असं वाटतं, एक महिला म्हणून 19 वर्ष मी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करते. अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक बदलीच्या गावी मी एकटी राहते आणि हे जे काय आपण अत्याचार बोलतो आहोत ते माझ्यासारख्या कथित ज्याला म्हणूया की एलिट क्लास आहे. एक उपजिल्हाधिकारी नावाचं पद आहे. त्या पदाला साजेसे सगळे जे काही मान मिळतात, मर्तब मिळतात, जी काही एक सिक्युरिटी मिळते ती सगळी माझ्याकडे आहे. पण यातल्या अनेक अत्याचारांना मी स्वतः सुद्धा तोंड दिलेलं आहे. तर एक महिला म्हणून मला असं वाटतं की हे जेव्हा आपण सगळे कायदे बोलतो, जेव्हा आपण हे सगळ्या त्याच्या प्रतिबंध घालण्याच्या गोष्टी बोलतो तेव्हा अजून एक महिला म्हणून मी भगिनींना हे विशेषतः सजेस्ट करेन की सुरक्षा जी आहे ना, महिला सुरक्षा ही स्वयं सुरक्षा आहे. हे सर्वात आधी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे कायद्याची अंमलबजावणी आणि समाजातील बदल हा आपल्या पिढीत होईल असं मला वाटत नाही. आपल्या पिढीमध्ये हा बदल समाजात व्हायला अजून 2-3 पिढ्या जाव्या लागतील तर तो समाजात समानतेचा बदल होईल. कदाचित होईल, कदाचित नाही होणार. हे आपल्या हातात नाही. आपण आपल्यापुरता बदल निश्चित करू शकतो. आपल्या घरच्या मुलांना वाढवताना आपण निश्चित त्यांना समानतेने वाढवू शकतो. परंतु त्याच्या पलीकडे समाजामधला जो बदल आहे तो खूप व्यापक आहे आणि तो 5000 वर्षांपासूनचा बदल आहे. तो काही लगेच होणार नाही. तर हा सुरक्षेचा विषय स्वयंसुरक्षेचा आहे असं जर आपण गृहीत धरलं तर स्वतःची सुरक्षा स्वतः करायला शिकणं हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे असं मी मानते. आपण प्रत्येकाने कुठल्या तरी पद्धतीचे मार्शल आर्ट शिकणं किंवा स्वतःची शारीरिक सुरक्षा करता येण्याजोगं स्वतःला तयार करणं हा त्याचा एक महत्त्वाचा अंग आहे. दुसरं मी म्हणेन की काही इन्स्ट्रुमेंट आहेत म्हणजे पेपर स्प्रे सारखे हे आहेत किंवा काही नाही तर तिखटाची भुकटी किंवा काळी मिरीची भुकटी ही पर्समध्ये ठेवणे किंवा छत्रीचं टोक हे प्रवासात खूप उपयोगी येतं. मी हे केलेलं आहे. हे माझ्यासारख्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला हे करावं लागतं. युवराज पाटील, उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी, कर्मचारी, विद्यार्थी, महिला सुरक्षेसाठी आता आपल्याला कार्यशाळा घ्यावी लागते. याचं कारण काय यात मी 1-2 मिनिट मागं जातो की हे पूर्वीपासून चालत आलंय का आधीमध्ये काहीतरी घोळ झाला. साधारण 1900च्या सुरुवातीला काय स्थिती होती भारतामध्ये आणि त्याचं एक संस्कृत सुभाषित लिहून ठेवलं. ते काय लिहून ठेवलं? यत्र नारस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रे तास्तु न पूजन्ते सर्वात असतात राफला क्रिया. काय म्हणतात की ज्या वास्तूमध्ये स्त्रीचा सन्मान होतो त्या वास्तूमध्ये चांगली संतती निर्माण होते आणि ज्या वास्तूमध्ये स्त्रीचा सन्मान होत नाही तिथे कोणत्याही कार्याला सफलता प्राप्त होते. मग ह्या सुभाषिताचा अर्थ आपण काय घेऊया की स्त्रीला मान होता त्यावेळेला म्हणून हे सुभाषित आलं का स्त्रीला मान द्यावा म्हणून हे सुभाषित आलं.
मग त्यासोबतचा थोडा कायदेशीर इतिहास जर पाहायला गेला तर असं कळतं की त्या काळात कोणताही कायदा शासनाला तयार करायला लागला नव्हता किंवा त्या काळातल्या रुलर्सना देखील करायला लागला नव्हता. म्हणजेच त्या काळी स्त्रियांवर साधारण अत्याचार होण्याचं एक तर प्रमाण कमी असावं किंवा केले तरी ते समोर येत नसावे. मग थोडक्यात कायदेशीर इतिहास पाहता असं लक्षात येतं की त्यावेळेला स्त्रियांना मान होता किमान ह्या भूमीत तरी, आणि नंतर काही अंशी हळूहळू हे प्रमाण कमी होत गेलं आणि मग कायदा करण्याची वेळ आली. आता 1947 म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे कायदे करण्यात आले त्यामध्ये 2 प्रकारचे कायदे प्रामुख्याने आहेत. एक कोडिफाईड लॉ म्हणजे कायदे मंडळ बसलं, लोकसभा स्थापन झाली किंवा विधानसभा स्थापन झाली आणि मग एखादा कायदा त्या विधानसभा किंवा लोकसभानी नवीन केला, कोडिफाईड लॉ. आणि दुसरा एक भाग अनकोडिफाईड लॉ म्हणजे काय की जे मनुस्मृती आहेत किंवा पूर्वीचे जे धर्मग्रंथ आहेत, ह्या धर्मग्रंथात जे काही आचरणाचे नियम सांगितलेले आहेत त्या आचरणाचे नियम आपल्या कायदे मंडळाने मान्य केले आणि कायदा म्हणून त्याला मान्यता दिली. नवीन त्यामध्ये त्यांनी आपल्या कायदे मंडळाने केलं. उदाहरणार्थ कुठला अनकोडिफाईड लॉ तर हिंदू मॅरेज ऍक्ट 1956 ला आला. काय केलं, वेगळा काही कायदा आपल्या कायदे मंडळाने केला नाही, फक्त त्याचं रूपांतर असं केलं की अग्नी लागेल, एक पुरुष लागेल, एक स्त्री लागेल, असे पुरुष स्त्री कोण असावेत की ज्यांचं पूर्वी लग्न झालेलं नाही आणि त्यांनी 7 फेऱ्या अग्नीच्या भोवती पूर्ण केल्या पाहिजेत. त्याचं नॉलेज अनेक वेळेला नसतं आणि म्हणून त्या आपल्यासमोर रिक्वेस्टिंगच्या बोर्डवरती असतात. त्या रिक्वेस्टिंगच्या बोर्डवर यासाठी असतात कारण त्यांना हा त्यांचा अधिकार आहे, कायद्यानं त्याच्यामध्ये तशी प्रोव्हिजन आहे, याचं नॉलेज नसतं आणि त्यांना असं वाटत असतं की ह्यावर पोलिसांनी काहीतरी कारवाई करणं किंवा ह्यावर प्रशासनानं काहीतरी कारवाई करणं म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन आपण काही फेवर मागतो आहे का, अशी त्यांची भूमिका असते. उदाहरणार्थ शाळा कॉलेजमधल्या मुली जेव्हा हे सांगण्यासाठी येतात की मॅडम आम्हाला असा त्रास होतो, प्लीज तुम्ही आम्हाला मदत करा, अशा वेळेला त्या मुलींना हे माहीतच नसतं की या प्रोटेक्शनसाठी, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी कायदा आहे आणि त्या कायद्याने समोरच्या माणसावरती किती कठोर शिक्षा होऊ शकते. आणि म्हणून मला वाटतं की प्रसार माध्यमं जी सगळ्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात ती पहिली भूमिका आहे अवेअरनेसची. घटना घडत असतात, त्या घटनांच्या अनुषंगाने आपण सगळे लोक न्यूज पण बनवत असतात, त्या प्रसारित पण होत असतात. पण मला वाटतं त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन या सर्व गोष्टी ज्या आज आपण या ठिकाणी ऐकल्या त्याचा अवेअरनेसचा भाग म्हणून आपल्याला काही सेरीज ठेवता येऊ शकेल का, किंवा फॅक्ट्स मांडण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ॲनालिसिस आपल्याला मांडता येऊ शकेल आणि त्याच्या माध्यमातून अधिक अवेअरनेस आपल्याला क्रिएट करता येईल का. दुसरं एक जे माझं ऑब्झर्वेशन आहे की मुली येतात जेव्हा त्यांच्या विरुद्ध गंभीर प्रसंग घडलेले असतात तेव्हा सुदैवाने त्यांना हे माहिती असतं की आपल्याकडे कायद्यामध्ये काय तरतुदी आहे, आपण गुन्हा दाखल करू शकतो. पण त्यावेळेला त्यांना हेजिटेशन आढळून येते. त्या हे म्हणायला लागतात की आम्हाला गुन्हा नाही दाखल करायचा कारण त्याने आमचंच नाव खराब होईल, आम्हाला गुन्हा नाही दाखल करायचा कारण सगळ्या शेजाऱ्या पाजारांना कळेल, सगळ्या नातेवाईकांना कळेल, मुलीचं लग्न होण्यासाठी अडचण निर्माण होईल. तर हे जे हेजिटेशन आहे त्याच्यामध्ये मला वाटतं अर्धवट ज्ञान आहे की कायद्याचं अर्धवट ज्ञान आहे की ही घटना घडली तर आपल्याला कायद्याचं संरक्षण आहे हे माहिती आहे, परंतु हे नाही माहिती की आपलं नाव बाहेर रिव्हील होऊ शकत नाही. पोलीस यंत्रणा प्रेस नोटमध्ये हे नाव कधीही देणार नाही आणि सर्व जबाबदार पत्रकार देखील कुठेही विक्टीमचं नाव छापणार नाही, याचं ज्ञान त्यांना नसतं आणि म्हणून त्या हेजिटेट होतात. त्यांना ह्या गोष्टीची भीती वाटते की आपलं नाव बाहेर जाईल, आपलं नाव खराब होईल. आता तिसरी गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती आहे समाजाची भूमिका. अर्थात समाजाची भूमिका हळूहळू बदलतीये, परंतु आजही समाजाची भूमिका ही
एखाद्या व्यक्तीनं 354चा गुन्हा दाखल केला तर त्या व्हिक्टिमकडेच संशयाने बघण्याचे सुद्धा आहे की ही मुलगीच काहीतरी कपडे चुकीचे घालत असणार का, ही मुलगीच काहीतरी चुकीचं बिहेवियर करत असणार का, ह्याच मुलीवरती चांगले संस्कार झालेले नाही आहेत म्हणून तिनं असं केलं, म्हणून त्यानं तसं केलं. अशा पद्धतीची जी भूमिका आजही समाज मोठ्या प्रमाणावरती घेतो, मला वाटतं ह्या समाजावरती, ह्या समाजाच्या भूमिका ह्या एका दिवसात बदलणाऱ्या नसल्या तरी ह्या बदलाची सुरुवात कुठून तरी व्हायला हवी. मला वाटतं अनेक वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून, अनेक वेगवेगळ्या मुवमेंटच्या माध्यमातून ही भूमिका बदलायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये कॅटलिस्टचं काम म्हणून सगळ्यात जास्त अपेक्षेने जर आम्ही कोणाकडे बघू शकत असतो तर मला वाटतं की आम्ही मीडियाकडेच पाहिलं पाहिजे. कारण तुम्ही असे आहात की जे रोज लिहिता आणि लोक रोज तुम्हाला फॉलो करतात, रोज लोक तुम्हाला वाचतात रोज, आणि म्हणून जी कन्सिस्टन्सी इतर कोणत्या माध्यमातून यायला अडचणी निर्माण होतात ती कन्सिस्टन्सी माध्यमांना अडचण ठरू शकत नाही, त्यांची कन्सिस्टन्सी आहेच. आणि म्हणून या माध्यमातून समाज मन बदलण्याची जी प्रक्रिया आहे तिचे कॅटलिस्ट होण्याचं खूप महत्त्वाचं काम आपण सर्वजण मिळून करू शकतो. या उपर मला वाटतं की समाजामध्ये ज्या अनेक घटना घडत आहेत या घटनांकडे आपल्याला फक्त फॅक्ट म्हणून बघण्याचं सोडून त्याच्या थोडंसं पलीकडे जर बघता आलं, म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा एखादी मुलगी एखादं प्राइज जिंकते, एखादी स्पर्धा जिंकते, एखादी मुलगी खेळाडू होते, एखादी मुलगी पहिल्यांदा जिल्ह्यातली कोणत्या तरी नवीन क्षेत्रामध्ये जाते, आपण सगळेच तिला भरपूर प्रसिद्धी देतच असतात. अनेक वेळेला ती फॅक्ट ओरिएंटेड असते, परंतु तिथपर्यंत तिचं पोहोचणं हे कोणी मुलगा पोहोचेल तितकं इझी नसतं. मुलीनं एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचणं, मुलीनं एखाद्या अचिव्हमेंटपर्यंत पोहोचणं हे निश्चित एखाद्या मुलाचा त्या ठिकाणापर्यंतचा असलेल्या प्रवासापेक्षा वेगळा आहे. आणि कदाचित तिची ती जी स्टोरी आहे, तिचा जो संघर्ष आहे तो उलगडवून सांगणं हे इतर हजारो लाखो मुलींना प्रेरणादायी ठरू शकतं. किंवा एखादी विक्टीम आहे, जसा छपाक नावाचा मूवी आत्ता रिसेंटली येतो आहे, ती एक विक्टीम आहे, ॲसिड अटॅकची विक्टीम आहे, परंतु तिनं खचून न जाता काय करून दाखवलं, तिचा स्वतःचा वरती जर आत्मविश्वास असेल तर ती कशी प्राप्त परिस्थितीवरती सुद्धा मात करून पुढे जाऊ शकते. मला वाटतं अशा गोष्टी जितक्या जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला समाजासमोर आणता येतील, मुलींच्या समोर आणता येतील, तेवढ्या जास्त त्या एकंदर समाजासाठी आणि मुलींच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील. आपल्याकडे अनेक लोक असे आहेत की ज्यांना शासनाच्या विविध योजना आहेत, कॉम्पेन्सेशनच्या स्कीम्स आहेत, परंतु त्याविषयीची माहिती नाही. म्हणजे मनोधैर्य योजना, हे मनोधैर्य योजना नावाची काहीतरी योजना आहे, इथपर्यंतची माहिती काही लोकांना आहे, परंतु त्याच्यासाठी अप्रोच कसं करायचं असतं, कोणकोणत्या पेपर्सची त्यासाठी आवश्यकता पडते. मला वाटतं अशा अवेअरनेसची सुद्धा एक सिरीज आपल्याला चालवता येऊ शकते की जर महिला विक्टिम असेल तर तिच्यासाठी कॉम्पेन्सेशन योजना काय काय आहे, त्या योजनांची रिक्वायरमेंट काय काय आहे. अनेक महिलांना हे देखील माहिती नसतं. उदाहरणार्थ मनोधैर्य योजनेमध्ये आपल्याला रिकव्हरीची सुद्धा सुविधा आहे, त्यामुळे कोणीतरी त्यांना सांगतं, ते अप्लाय करतात. अनेक वेळेला तक्रार केलेली ही खोटी तक्रार पण असते आणि अशा वेळेला फर्स्ट इन्स्टॉलमेंट घेतली जाते आणि नंतर जेव्हा संबंधित व्यक्ती होस्टाईल होते किंवा साक्ष जी पूर्वी तिने दिलेली आहे त्या साक्षीला ती स्टिकअप न राहता ती वेगळ्या पद्धतीची साक्ष देते, अशा वेळेला रिकव्हरीची सुद्धा त्यामध्ये तरतूद आहे. या सगळ्या गोष्टींमधून आणखी एक प्रकारची अवेअरनेसची महिलांमध्ये जायला हवी. ती म्हणजे काही ठराविक महिला असतात ज्या खरोखर अन्यायग्रस्त असतात, परंतु त्यांना कुठे जायचं हे माहीत नसतं. आणि काही महिला अशा देखील असतात की ज्यांना सगळ्या गोष्टींची अवेअरनेस असते आणि त्या कायद्याचा आणि त्या अवेअरनेसचा त्या गैरवापर करतात. आणि जेव्हा त्या गैरवापर करतात तेव्हा निश्चितच त्या इनडायरेक्टली खऱ्या अन्याय झालेल्या व्यक्तीवरती अधिक अन्याय करत असतात.